आपको ब्रेथ करके पता चल जाएगा कि आपका ब्लड ग्लूकोज मॉनिटरिंग कितना है। या डिव्हाइसला आम्ही फक्त आपल्या श्वासाद्वारे आपल्या ब्लडमध्ये आपल्या श्वासमध्ये किती ॲसिटोन आहे आणि ते ॲसिटोनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तर आपल्या ब्लडमध्येही आपला ब्लड शुगर वाढतो. सुई टोचून रक्त तपासणी करण्याची गरज आता लवकरच भूतकाळात जमा होऊ शकते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागानं श्वासाच्या माध्यमातून मधुमेह तपासणी करणाऱ्या अत्याधुनिक उपकरण विकसित केलंय. या नॉन इन्व्हेन्सिव्ह डायबिटीज मॉनिटरिंग डिव्हाइसला UK डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानं या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. मधुमेह हा जगभरात झपाट्यानं वाढणारा आजार असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी अत्यावश्यक असते. मात्र पारंपरिक पद्धतीत सुईद्वारे रक्त नमुना घ्यावा लागतो, ज्यामुळे रुग्णांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर RTMNU च्या संशोधकांनी विकसित केलेलं हे उपकरण मोठा दिलासा देणारं ठरतंय. या उपकरणाद्वारे श्वासातील ॲसिटोनचे प्रमाण मोजून रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचा अंदाज घेता येतो. संशोधनानुसार रक्तातील साखर वाढल्यास श्वासातील ॲसिटोनचं प्रमाणही वाढतं. या तत्वावर आधारित हे उपकरण श्वासाचं विश्लेषण करून ग्लुकोजचं मोजमाप करतं आणि त्यामुळे ही पद्धत पूर्णपणे वेदनारहित, सुरक्षित आणि सोयीस्कर आहे. सध्या या उपकरणाचे पुढील कॅलिब्रेशन आणि व्हॅलिडेशन सुरू असून भविष्यात ते व्यापक वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आरोग्य क्षेत्रात सुलभ आणि परवडणारं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेनं हे संशोधन महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत. आता आपण आज एक अशा डिव्हाइसबद्दल बोलणार आहोत ज्या डिव्हाइसमुळे म्हणजे ह्याच डिव्हाइसमुळे तुम्हाला मधुमेह तपासण्याकरता वारंवार सुई टोचून घ्यावी लागणार नाही आहे. या डिव्हाइसच्या मार्फत तुम्ही श्वासाद्वारे आपलं शुगर जे आहे त्याची लेवल जी आहे ती तपासू शकणार आहे. आणि हे डिव्हाइस जे आहे ते बनवलेलं आहे नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले हर्ष तिवारी जे आहेत संशोधक, त्यांनी बनवलं आहे. आणि त्यासोबतच झूलॉजी डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुख वर्षा धुर्वे मॅडम यांचाही त्याच्यामध्ये सहयोग आहे. आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकं हे डिव्हाइस जे आहे हे कसं म्हणजे बनवण्यात आलेलं आहे. हे डिव्हाइस जे बनवलेलं आहे याचा किती उपयोग आता मधुमेहाच्या रुग्णांना होणार आहे. नमस्कार मैम। सर्वप्रथम तो इस डिवाइस की संकल्पना और इसका जो थॉट आया था दिमाग में वो मैम डॉक्टर ध्रुवे मैम, डॉक्टर रुडकुरे मैम, डॉक्टर अगासे सर के मार्गदर्शन में आया था, उनके साथ में आया था। इसमें हमने जो ब्लड ग्लूकोज कंसंट्रेशन होता है उसको ब्रेथ एसीटोन कंसंट्रेशन से कोरिलेट करा, उसका हमने स्टैटिस्टिकल एनालिसिस किया, उसका रिग्रेशन एनालिसिस किया और फिर हमने वो डेटा निकाल के इस डिवाइस में प्रोग्राम कर दिया है। तो आप इसमें ब्रेथ करेंगे, इसके सेंसर में एसीटोन डिटेक्ट होगा और वो प्रोग्राम डेटा जो रहेगा उससे कैलकुलेशन होकर आपको ब्लड में कितना ग्लूकोज लेवल है वो पता चल जाएगा। इसका फ़ायदा ये है मैम कि जो बार बार ब्लड प्रिक करना पड़ता था, उंगलियों से प्रिक करके करना पड़ता था, ब्लड लेना पड़ता था, वो नहीं करना पड़ेगा। इसमें आपसे ब्रेथ करेंगे और आपको ब्रेथ करके पता चल जाएगा कि आपका ब्लड ग्लूकोज मॉनिटरिंग कितना है। इसमें आविष्कार में मैंने इसको प्रेजेंट किया था जहाँ पे मुझे इसका अवार्ड भी मिला था। साथ ही में राष्ट्रीय स्तर पर भी ये माननीय मोदी जी के सामने भी एक बार प्रस्तुत हो चुका है। याला पेटेंट देखील मिळालेला आहे, यूके पेटेंट। जी हमने इसका भी जो पहले प्रोटोटाइप बनाया था तो हमने ये जो डिवाइस है इसका भी डिज़ाइन डेवलप कर लिया है। इसका अभी हमने यूके डिज़ाइन पेटेंट फाइल किया है जो कि हमको ग्रांट हो गया है। साथ ही में इसका जो यूटिलिटी पेटेंट है वो भी प्रोसेसिंग में है। अभी इसके क्लिनिकल ट्रायल चालू है और कुछ ही समय बाद फिर हम इसमें और सुधार कर पाएंगे। नक्कीच आपण हे बघतोय की हे जे डिव्हाइस आहे यामुळे मधुमेही रुग्णांना नक्कीच जो आहे दिलासा मिळणार आहे किंवा खूप उपयोगी हे राहणार आहे। पण हे टाइप 1 टाइप 2 साठी देखील चालणार आहे? जी नहीं, ये सिर्फ टाइप 1 डायबिटीज़ पेशेंट के लिए स्पेसिफिक है, क्योंकि टाइप 1 डायबिटीज़ पेशेंट्स में जो उनकी बॉडी में जो चेंजेस आते हैं ब्रेथ एसीटोन में, ये उनका कंसंट्रेशन के लिए ज़्यादा उपयोगी है। आणि हे जे डिव्हाइस आहे हे म्हणजे कुठले याचे निकष राहणार आहेत? म्हणजे आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणात लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना तर डायबिटीस होतोच, पण लहान मुलांमध्ये देखील डायबिटीस बघायला मिळतो। जर घरामध्ये हे डिव्हाइस आहे आणि लहान मुलं असतील किंवा घरातल्या 1-2 लोकांना जर डायबिटीस असेल आणि मग जर आपल्याला शुगर लेवल चेक करायची आहे तर एकच डिव्हाइस पुरेसं आहे की काही वेगळे निकष लागणार आहेत किंवा वेगवेगळं डिव्हाइस हे प्रत्येकाला वापरावं लागतं? जी, जो जैसे कि आप देख रहे हैं कि इसमें सेंसर दिया हुआ है, तो सेंसर एक बार जैसे आपने इसमें ब्रेथ किया तो सेंसर गैस डिटेक्ट करेगा एसीटोन को और आफ्टर कुछ देर बाद वो गैस रिलीज हो जाएगी। सो आफ्टर 15 to 20 मिनट्स एक दूसरा पर्सन भी उसको फिर से यूज़ कर सकता है।
वर्षा मॅडमकडनं आपण जाणून घेणार आहोत, त्यांचा देखील याच्यामध्ये मोठा सहयोग आहे. काय सांगाल मॅडम या डिव्हाइसबद्दल, किती उपयोगी राहणार आहे हे? फार उपयोगी राहणार आहे. ॲक्च्युली ही जी संकल्पना जेव्हा आम्हाला सुरू केली की दुर्गेश आगाशे, हर्ष तिवारी आणि मी आणि रश्मी, तर जेव्हा आम्ही विचार केला की याला आपण डिव्हाइस बनवू आणि हा डिव्हाइसचा उपयोग कसा होईल, तर या डिव्हाइसला आम्ही फक्त आपल्या सॉसद्वारे आपल्या सॉसमध्ये किती ॲसिटोन आहे आणि ते ॲसिटोनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तर आपल्या ब्लडमध्येही आपला ब्लड शुगर वाढतो. तर आम्हाला हे खूप छान एक आयडिया आला होता. एवढं चांगलं डिव्हाइस जे आहे तुम्ही हे बनवलेलं आहे, शुगर ब्रीथ AC 3.0 याला नाव देण्यात आलेलं आहे. हे कधीपर्यंत बाजारात येणार आहे आणि किती कॉस्टिंग याचं असणार आहे? साधारणतः सर्वसाधारण लोक देखील हे विकत घेऊ शकतील का? जी मैम, फ़िलहाल में अभी इसका क्लिनिकल ट्रायल चालू है. हम इसका और फर्दर कैलिब्रेशन कर रहे हैं. हम कोशिश करेंगे कि अभी जो मार्केट में अवेलेबल डिवाइसेस है ये उनसे उतने ही रेट में और उनसे कम रेट में हम इसको बनाने की कोशिश कर रहे हैं. तर आपण बघितलं की हे जे श्वासाद्वारे आपली शुगर लेवल माहीत करणारं हे जे डिव्हाइस आहे, जे संशोधक आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे हर्ष तिवारी यांनी हे तयार केलेलं आहे. याला UK पेटंट मिळालेलं आहे आणि लवकरच हे बाजारात येईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.